हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज आपण नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाची बर्फी तयार करणार आहोत. ही बर्फी एकदम खुसखुशीत व एकदम सॉफ्ट अशी बनवून तयार होते. ओल्या नारळाची बर्फी तयार करण्यासाठी इथे मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे किंवा ओल्या नारळाचा किस घ्यायचा आहे. इथे मी एका भांड्याने हा किस मोजून घेणार आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी एक डबा घेतलेला आहे, त्याने एक डबा हा किस मोजून ठेवलेला आहे. आता आपण हा मोजलेला किस एका वेगळ्या भांड्यामध्ये टाकूया व दुसरा उरलेला किससुद्धा आपण मोजून घेऊया. आता इथे माझे 2 डबे व वरती अर्धा डबा भरून ओल्या नारळाचा किस तयार झाला आहे. आता आपण इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचं आहे. ओल्या नारळाचा किस घालायचा आहे. आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. वडीचं प्रमाण योग्य होण्यासाठी ओल्या नारळाचा किस मोजायचा आहे व ज्या भांड्याने किस मोजला आहे त्याच भांड्याने साखर मोजायची आहे. इथे मी हा डबा घेतला होता, आता याच डब्याने साखर मोजणार आहे. इथे मी 1 डबा साखर घातलेली आहे, आणखी पाव डबा यामध्ये मी साखर घालणार आहे. म्हणजेच इथे मी 2.5 डबा ओल्या नारळाच्या किसासाठी 1.25 डबा साखर वापरलेली आहे. हवं तर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर आणखी थोडीशी साखर यामध्ये एक्स्ट्रा टाकू शकता. साखर घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. 2 ते 3 मिनिटे आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता साखर हळूहळू विरघळत आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी ताजी मलाई घालायची आहे. इथे मी घरच्या दुधाची ताजी मलाई वापरलेली आहे. इथे मी 1 वाटी मलाई घातलेली आहे. मलाईमुळे ही खोबऱ्याची बर्फी छान मऊसूद अशी बनवून तयार होते. आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. 2 ते 3 मिनिटे हे सर्व मिश्रण इथे मी मिक्स केलेलं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता हळूहळू मिश्रण आपलं पातळ होत आहे. यातील साखर विरघळलेली आहे. आता मीडियम फ्लेमवरतीच हे मिश्रण आपल्याला छान घट्टसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता 4 ते 5 मिनिटानंतर हे मिश्रण आता थोडंसं घट्ट झालं आहे. आणखी 2 ते 3 मिनिटे हे मिश्रण मी परतवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा हिरवी वेलची पूड घालायची आहे व हे मिश्रण परत आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला वडी करण्यासाठी ज्याप्रमाणे मिश्रण लागतं तसं हे बनवून तयार झालेलं आहे. याचा छान गोळा तयार होत आहे. आता आपण गॅस बंद करूया. वडीसाठी लागणारे हे मिश्रण आपलं बनवून तयार आहे. वडी बनवण्यासाठी इथे मी 2 ताट घेतलेले आहेत. आता मी अर्ध मिश्रण ताटामध्ये घालणार आहे. आता ताटाला अगोदर आपण तूप लावून घेऊया. अगदी योग्य प्रमाण वापरून जर आपण ही वडी तयार केली तर एकदम झटपट अशी बनवून तयार होते व एकदम छान खुसखुशीत अशी ही वडी बनवून तयार होते. आता इथे मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. आता आपण जे वडीचं मिश्रण तयार केलं आहे ते दोन्ही ताटामध्ये अर्ध घालून घेऊया. आता इथे मी अर्ध मिश्रण एका ताटामध्ये घातलेलं आहे व उरलेलं अर्ध मिश्रण आपल्याला दुसऱ्या ताटामध्ये घालायचं आहे. आता याची आपल्याला वडी थापून घ्यायची आहे. आता एखाद्या वाटीला तूप लावून घ्यायचं आहे व या वाटीने हे सर्व मिश्रण ताटामध्ये याप्रमाणे पसरवून हे मिश्रण छान असं ताटामध्ये थापून घ्यायचं आहे. हळूहळू प्रेस करत हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे. आता दुसऱ्यासुद्धा ताटामधील मिश्रण आपण व्यवस्थित असं पसरवून घेऊया. ही बर्फी बनवतेवेळी गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवूनच बनवा व हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून याला लाल रंग येणार नाही. अगदी पांढरी शुभ्र अशी ही ओल्या नारळाची बर्फी बनवून तयार होते. आता इथे मी थोडंसं उलटण्याने हे प्रेस करून घेत आहे. वडी थापतेवेळी या वडीची वरची जी बाजू असते ती छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ही व्यवस्थित अशी थापून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा वडी काढू त्यावेळेला वडी व्यवस्थित अशी निघेल. तर इथे मी दोन्ही ताटावरती छान असं उलटण्याने व्यवस्थित लेअर करून घेतलेलं आहे. प्लेन अशी ही वडी थापली गेली आहे. आता हे आपल्याला मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे व नंतर याची आपण वडी कापूया. आता इथे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे. आणखी मिश्रण गरमच आहे, परंतु आपण याला सुरीच्या साहाय्याने छान असे वडीचे कट मारूया.
मिश्रण एकदम थंड झाल्यानंतर ओल्या नारळाची वडी कापायला जड जाते, त्याचा एकदम भुगा होतो। त्याच्यामुळे हे मिश्रण थोडंसं ओलसर आहे तोपर्यंतच आपल्याला याची वडी कट करून घ्यायची आहे। आता दोन्ही ताटामधील मिश्रणाच्या मी वड्या कट केलेल्या आहेत। वड्या कट केल्यानंतर आपल्याला हे परत थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। स्पेशल रक्षाबंधनासाठी ही ओल्या नारळाची बर्फी अगदी झटपट अशी बनवून तयार होते व एकदम खुसखुशीत अशी ही ओल्या नारळाची बर्फी बनते। आता इथे आपण या वडीला थोडंसं डेकोरेट करूया। इथे माझ्याकडे पंपकिन सीड्स आहेत, ते मी यावरती लावत आहे। आता इथे आपली वडी छान थंड झालेली आहे। आता आपण एखाद्या उलटण्याच्या साहाय्याने आपण जी वडी कट करून घेतली होती त्याच कटवरती आपल्याला हे उलटणं थोडंसं प्रेस करून फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून ही ओल्या नारळाची बर्फी छान अशी निघेल। आता इथे मी आपण जिथे जिथे सुरीने कट मारला होता तिथे तिथे उलटण्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता ही वडी एकदम छान झालेली आहे, अजिबात मोडलेली नाही। आता यातील एक वडी तुम्हाला मी काढून दाखवते। तुम्ही पाहू शकता किती सहजरित्या ही वडी निघत आहे व एकदम छान अशी ही ओल्या नारळाची वडी बनवून तयार झालेली आहे। आता याचप्रमाणे आपण दुसऱ्या सुद्धा ताटामधील ही ओल्या नारळाची वडी उलटण्याच्या साहाय्याने याप्रमाणे थोडीशी कट करून काढूया। आता इथे मी ही सुद्धा बर्फी तुम्हाला काढून दाखवते। तुम्ही पाहू शकता या सुद्धा ताटामधील ही ओल्या नारळाची वडी छान अशी निघालेली आहे व ही ओल्या नारळाची वडी आपली छान अशी बनवून तयार झालेली आहे। एकदम झटपट अशी ही आपली ओल्या नारळाची बर्फी बनवून तयार झाली आहे। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये झटपट अशी ही ओल्या नारळाची बर्फी आपली बनवून तयार झालेली आहे। ही ओल्या नारळाची बर्फी एकदम खुसखुशीत, पांढरी शुभ्र व आतून एकदम सॉफ्ट अशी बनवून तयार झाली आहे। ही ओल्या नारळाच्या बर्फीची रेसिपी या रक्षाबंधनला तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्हाला आजची ही ओल्या नारळाच्या बर्फीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये।